तेच मी त्यासाठीच आयडिया विचारत होतो की याला काय आयडिया करता येईल। दादा तर अनगर नगर पंचायती असं आहे सांगाही मग कसं सांगा तर की दादा खरं तर अनगर नगर पंचायतीमध्ये आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आपल्या उमेदवारांचा दाखल केलेला होता, मात्र तो काही कारणाने रद्द झालेला आहे। आता आपली पुढची भूमिका काय, आपण आज न्यायालयात देखील आलेले आहात, काय बोलणार? अर्ज उज्ज्वला थेटे यांचा अनगर नगर पंचायती करताचा नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन पत्र जे होतं ते रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी तो अर्ज जो आहे तो अवैध ठरवलेला आहे। त्याच्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील करण्याची त्याच्यामध्ये सोय आहे। यामध्ये संबंधितांच्या विरोधात म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी अपील त्या ठिकाणी दाखल करायला आलेलो आहोत। उज्ज्वला थेटे त्या संदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते आमच्या वकिलांच्या बरोबर बसून त्या ठिकाणी पूर्ण करतायत। कालपासून आमचं त्या संदर्भातच काम आणि कागदपत्र सगळी त्या संदर्भात जोडण्याचं काम चाललेलं होतं, ते पूर्ण झालेलं आहे। सर्व पुरावे, डिजिटल पुरावे आणि इतर सर्व काही बाबी ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रित करून संकलित करून आता त्याचा सिक्वेन्स लावून पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। आज अपील दाखल होईल, त्याला 3 दिवसाची मुदत असते, आज दुसरा दिवस आहे आणि आज ते अपील आमचं दाखल होईल आणि त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया न्यायालयाच्या स्तरावर होऊन जाईल। दादा खरं तर तहसीलदारांच्या देखील प्रतिक्रिया समोर आलेली होती की आम्ही कुठल्याही पद्धतीची चुकीची कामं केलेली नाही आहेत, जे आरोप आहेत ते देखील बिनबुडाचे आहेत। आम्ही ज्या काही त्रुटी दिसल्या आम्हाला त्या आम्ही त्यांच्या राहत्या घरावरती नेऊन चिटकवल्या देखील होत्या त्या संदर्भातली नोटीस, मात्र त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आला नाही, अशा पद्धतीचे उत्तर दिलेले आहे। नक्की काय तहसीलदार मोहोळचे जे आहेत तेच रिटर्निंग ऑफिसर आहेत अनगर नगर पंचायतीला, त्यांना ते काय आम्हाला मूर्ख समजतात का महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख समजतात मला माहीत नाही। AK-47 घेऊन 550 पोलिसांना त्या ठिकाणी संरक्षणामध्ये ज्या उमेदवाराला अर्ज भरायची परिस्थिती निर्माण होते त्या गावामध्ये उज्ज्वला थेटे राहू शकतात का हे त्यांना चांगलं माहीत आहे। उज्ज्वला थेटे यांच्या जीवाला किती धोका आहे हे ओळखूनच त्यांना एवढ्या संरक्षणामध्ये अर्ज भरायची जायची परिस्थिती आली। मग तुम्ही त्यांना त्यांचा त्रुटीच्या संदर्भातला अर्जामध्ये असलेल्या त्रुटीच्या संदर्भातला पत्र जे आहे ते तुम्ही उज्ज्वला थेटे जिथं राहतात सध्या तिथं जाऊन का पोच केलं नाही, त्यांना ईमेलवर का पाठवलं नाही, त्यांना फोन करून तुम्ही कुठे आहात हे का विचारलं नाही। इतर सगळं कम्युनिकेशन मात्र ईमेलवर केलं जातं, इतर वेळेला तुम्ही फोनवर त्या ठिकाणी कम्युनिकेशन करता। शौचालयाचा दाखला नाकारल्याचं पत्र ईमेलवर पाठवता, मग उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जर त्याच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटीच्या संदर्भातलं पत्र माननीय रिटर्निंग ऑफिसरनी ईमेलवरून का पाठवलं नाही किंवा उज्ज्वला थेटे यांना फोन करून त्या ठिकाणी का विचारलं नाही की तुमचं या संदर्भातलं जे पत्र आहे आणि अर्ज जो दाखल केलेला आहे त्याची जी सत्यप्रत आहे ही कुठं पोचवायची। ही सगळी नौटंकी आहे। या लोकांनी, प्रशासनातल्या लोकांनी राजन पाटील यांच्याशी मिलीभगत करून उज्ज्वला थेटे यांचा अर्जच भरला जाणार नाही याच्याकरताचं षडयंत्र जे केलं होतं त्याच्यातला 3 नंबरचा जर आरोपी कोण असेल तर तो तहसीलदार आहे, म्हणजे रिटर्निंग ऑफिसर आहे। सचिन मुळीक हेच खरे आरोपी आहेत आणि तेच खरे याला दोषी आहेत। उद्या न्यायालयामध्ये या संदर्भातली सगळी चिरफाड होणार आहे। बेकायदेशीर काम केलं नाही असं म्हणतात तुम्हाला। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना असं सूत्रांकडून कळतंय। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजप केंद्रात राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशाही सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते। यावर आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्याला अधिकची माहिती देतील। अभिलाष, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं नाराजी नाट्य जे आहे ते भाजप आणि
शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळालं होतं. एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहा यांच्याकडे जाऊन तक्रार जी आहे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकमेकांचे पदाधिकारी किंवा नगरसेवक घेण्याचा प्रकार जो आहे तो झाला होता आणि त्यानंतर हा वाद संपूर्ण पेटलेला आपल्याला वाढलेला पाहायला मिळाला. त्यावरती आता जी माहिती सूत्रांकडून मिळाली त्यानुसार प्रदेश भाजपला केंद्रीय जे नेतृत्व आहे ते कुठेतरी पाठीशी असल्याचं पाहायला मिळते. कारण केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजप हा जो आहे तो एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे. राज्यात भाजपची घोडदौड जी आहे ते चांगल्या प्रकारे सुरूच ठेवणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि कुठेतरी पक्ष बांधणीसाठी प्रखरपणे लक्ष जे आहे ते ठेवा किंवा ते काम जे आहे ते पक्ष बांधणीचं सुरूच ठेवा असं केंद्रीय नेतृत्वाने म्हटलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्व जे आहे ते प्रदेश भाजपच्या पाठीशी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. भाजपला जास्तीत जास्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कशा मिळतील याकडे सुद्धा लक्ष द्या अशा या सूचना ज्या आहेत ते देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.